तर याला त्याला बघून घेतो असं म्हणायला जरांगेंनी लायसन घेतलंय का असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। सगळ्यांना बघता येतं आणि हिशोब चुकते करता येतात असं देखील दरेकर यांनी म्हटलेलं आहे आणि जरांगेंवर टीका केली आहे। जरांगेंनी अहंकारातून बाहेर यावं हेच माझं सांगणं असल्याचं देखील दरेकर यांनी म्हटलंय। तर जरांगे मला बिननतीचा नाचा म्हणाले होते असं दरेकर यांनी म्हटलंय। तर माझा मित्र म्हणाला दाढी आणि मिशा काढल्या तर जरांगे पाटील गणपत पाटील दिसेल असं देखील दरेकर यांनी म्हटलेलं आहे। तुला बघून घेतो, ह्याला बघून घेतो, जसं काय यांना त्या ठिकाणी लायसन दिलेलं आहे सगळ्यांना बघण्याचं। म्हणून मी परवा बोललो सगळ्यांना बघून घेतं, सगळ्यांना काय सगळं बघता येतं हा, आणि सगळ्यांना हिशोब चुकते करता येतात। त्याच्यामुळे या जगामध्ये मीच त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे। या जगात आंदोलनच झाली नाहीत, या जगात आंदोलन कोण नेताच झाला नाही। मला वाटतं हा अहंकारातनं बाहेर या, हे मी त्यांचं परवा सांगणं होतं, काल होतं आणि आजही आहे। बघून घेतो, तुझा हिशोब चुकता करतो, तुझं रक्त काय। मला वाटतं अशा प्रकारच्या बालबोध त्या ठिकाणच्या गोष्टी आणि वक्तव्य त्यांनी करू नये अशा प्रकारची अपेक्षा आहे। परवा तर ते मला टीका करताना असंही म्हणाले की काय बिन नथ घातलेला नाचा, असंच काहीतरी बोललेत ना। तर माझा एक मित्र बोलला तुम्ही बोला असं की गणपत पाटील आहे, त्याने दाढी मिशी काढली तर गणपत पाटलांनी त्यांचं काय साम्य आहे का बघा। मी बोललो बाबा मी असं बोलणार नाही, कारण महाराष्ट्राची ती संस्कृती नाहीये।